नमस्कार मंडळी. कधीकधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून उभं करतं जिथे निर्णय आपले असतात पण दिशा नियती ठरवत असते. प्रिय मेष राशीच्या बहिणींनो आणि मित्रांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी एक गूढ कथा घेऊन आला आहे. अशी कथा जी तुमच्या मनात आधीच सुरू आहे, पण आज तिचा पुढचा अध्याय उलगडणार आहे. 29 मार्च 2026 हा दिवस साधा नाही, हा संकेत आहे. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूयात. सकाळचा आरंभ. एक अनपेक्षित जाणीव. आज सकाळी जाग येताच तुमच्या मनात काहीतरी वेगळं जाणवेल. जणू काहीतरी बदलते, पण काय हे अजून स्पष्ट नाही. तुमच्या मनात एक प्रश्न सतत फिरत राहील. मी जे करत आहे ते खरंच योग्य आहे का? हा प्रश्न तुम्हाला अस्वस्थ करेल, पण लक्षात ठेवा, हीच अस्वस्थता तुमच्या पुढील यशाची पहिली पायरी आहे. आज सकाळी कोणत्याही घाईत निर्णय घेऊ नका. थोडं थांबा, श्वास घ्या आणि स्वतःच्या मनाचा आवाज ऐका. करिअर आणि व्यवसाय. गुपित उघड होण्याची वेळ. आज तुमच्या कामाच्या ठिकाणी काहीतरी असं घडेल ज्यामुळे तुम्हाला एखादं गुपित समजेल. कदाचित कुणीतरी तुमच्याबद्दल चुकीचं बोलत असेल किंवा एखादी योजना तुमच्यापासून लपवली जात असेल. पण घाबरू नका, कारण आज तुम्ही सत्याच्या जवळ जाणार आहात. जर तुम्ही नोकरी करत असाल तर आज तुमचं निरीक्षण खूप महत्त्वाचं ठरेल. जे दिसतंय तेच खरं असतं असं नाही. व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी आज एखादी जुनी योजना पुन्हा समोर येईल आणि तीच योजना तुमचं नशीब बदलू शकते. आर्थिक स्थिती. अचानक लाभ की धोका? आज पैशांच्या बाबतीत एक गूढ वळण येऊ शकतं. कदाचित एखादं जुनं कर्ज परत मिळेल किंवा एखादी अनपेक्षित ऑफर तुमच्यासमोर येईल. पण सावध राहा, सर्व चमकणारी गोष्ट सोने नसते. आज कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेताना दोनदा विचार करा, कारण एक छोटी चूक मोठा तोटा करू शकते. प्रेम आणि नातेसंबंध. मनातलं न बोललेलं. आज तुमच्या मनात खूप काही आहे, पण ते शब्दात मांडणं कठीण वाटतंय. जर तुम्ही नात्यात असाल तर आज तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये एक छोटासा गैरसमज होऊ शकतो, पण हा गैरसमजच तुमच्या नात्याला अधिक मजबूत करेल. कधीकधी शांतता हीच सर्वात मोठी भाषा असते. जर तुम्ही सिंगल असाल तर आज एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येण्याची शक्यता आहे, पण ही भेट साधी नाही. ही भेट तुमच्या आयुष्याला नवं वळण देऊ शकते. कुटुंब आणि घर. जुन्या आठवणींचा सडा. आज घरात काहीतरी असं घडेल ज्यामुळे तुम्हाला जुन्या आठवणी आठवतील. कदाचित एखादा जुना फोटो किंवा एखादी जुनी गोष्ट. या आठवणी तुम्हाला भावुक करतील, पण त्यातून तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश मिळेल. जुने अनुभव हेच भविष्यातील मार्गदर्शक असतात. आज कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी मनमोकळं बोलणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आरोग्य. मन आणि शरीर यांचा समतोल. आज तुमचं मन थोडं अस्थिर राहू शकतं, ज्याचा परिणाम तुमच्या शरीरावरही होईल. थोडासा थकवा किंवा डोकेदुखी जाणवू शकते. म्हणून आज स्वतःसाठी थोडा वेळ काढा. ध्यान करा, योग करा किंवा फक्त शांत बसा, कारण आज तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे तुमचं मन शांत ठेवणं. संध्याकाळ. एक निर्णय जो आयुष्य बदलू शकतो. संध्याकाळी एक अशी परिस्थिती येईल जिथे तुम्हाला एक महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. हा निर्णय छोटा वाटेल, पण त्याचा परिणाम खूप मोठा असेल. तुमचं मन एक सांगेल आणि तुमचं डोकं दुसरं. पण आज तुम्ही कोणाचं ऐकणार? जिथे भीती संपते तिथेच नवीन सुरुवात होते. रात्रीचा संकेत. स्वप्नातलं उत्तर. आज तुम्हाला एक खास स्वप्न पडू शकतं. हे स्वप्न साधं नाही, हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असू शकतं. म्हणून झोपण्यापूर्वी मन शांत ठेवा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, मी खरंच काय हवे आहे? कदाचित उत्तर तुम्हाला स्वप्नात मिळेल. आजचा शुभ संकेत. शुभ रंग लाल. शुभ अंक 9. शुभ वेळ सायंकाळी 6:30 ते 8. उपाय. आज एखाद्या गरजू महिलेला मदत करा. प्रिय मेष राशीच्या बहिणींनो आणि मित्रांनो, आजचा दिवस तुम्हाला काहीतरी शिकवून जाईल. कदाचित एक सत्य, कदाचित एक स्वप्न, पण लक्षात ठेवा, तुमचं नशीब तुमच्या निर्णयांवर अवलंबून आहे. आणि आज तुमच्याकडे एक संधी आहे तुमचं आयुष्य बदलण्याची. जर तुम्हाला हा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण उद्या पुन्हा भेटूया एका नवीन रहस्यासह. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वप्न बघत रहा. धन्यवाद.